मित्रांनो, कोल्हापुरी साखरेचा गोडवा फक्त ऊसातून येत नाही, तर त्यामागे आहे एक धरण. पण हा गोडवा नक्की आला कुठून आणि त्यामागे कोणाचं योगदान आहे? कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवर वसलेलं एक असं धरण ज्याला आपण वारणेची भाग्यलक्ष्मी म्हणतो. हे धरण म्हणजे वारणा किंवा चांदोली धरण. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त एका धरणाबद्दल बोलणार नाही आहोत, तर एका अशा जलसंस्कृतीबद्दल बोलणार आहोत जिने पश्चिम महाराष्ट्राचा कायापालट केला. का या धरणाला वसंत सागर म्हणतात, कसं या पाण्याने ऊसाचे मळे फुलवले आणि या धरणाचे पाणी थेट तुमच्या घरापर्यंत कसं पोहोचतं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही कोल्हापूर किंवा सांगलीचे असाल, तुम्हाला महाराष्ट्राच्या शेतीबद्दल प्रेम असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण वारणेच्या काठावरचा समृद्ध इतिहास उलगडणार आहोत. वारणा धरण, ज्याला खरं तर चांदोली धरण असं म्हटलं जातं, हे कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी आणि सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या सीमेवर आहे. सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेलं हे धरण वारणा नदीवर बांधण्यात आलं आहे. या धरणाची उंची आणि विस्तार पाहून कोणाचेही डोळे दिपून जातील. या धरणाच्या जलाशयाला वसंत सागर नाव देण्यात आले आहे, जे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या आठवणीमध्ये दिले गेले होते. हे धरण फक्त दगडमातीचा बांध नाही, तर तो या भागातील लाखो शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा पाया आहे. वारणा नदीचा उगम सह्याद्रीतील उंच डोंगर रांगांमध्ये होतो आणि तिथून ती खाली येताना या धरणामध्ये साठवली जाते. वारणा धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता 34.40 TMC इतकी आहे. हे महाराष्ट्राच्या मोठ्या धरणांपैकी एक मानले जाते. या धरणाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे याचा कॅचमेंट एरिया किंवा पाणलोट क्षेत्र. सह्याद्रीच्या घाटात पडणारा मुसळधार पाऊस या धरणात साठवला जातो. या धरणातून डावा आणि उजवा असे दोन मुख्य कालवे करण्यात आले आहेत. या कालव्यांच्या माध्यमातून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली आली आहे. जिथे आधी फक्त पावसावर आधारित शेती व्हायची, तिथे आता बारमाही पाणी उपलब्ध झाल्यामुळे शेतीचे चित्र पूर्णपणे बदलले आहे. ऊस शेतीचा कणा. कोल्हापूर जिल्हा हा ऊसाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि या ओळखीमध्ये वारणा धरणाचा वाटा ही सिंहाचा आहे. वारणा नदीच्या काठावर वसलेली गावं आज आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. त्याचं मुख्य कारण म्हणजे ऊसाची शेती. ऊसाला मोठ्या प्रमाणावर पाणी लागतं आणि वारणा धरण हे शाश्वत पाण्याचा स्रोत म्हणून काम करतं. यामुळेच या भागामध्ये ऊसाचे उत्पादन हेक्टरी 100 टनच्या पुढे गेलं आहे. इकडचे शेतकरी आता फक्त पारंपरिक पद्धतीने शेती करत नाहीत, तर वारणा समूहाच्या मदतीने ठिबक सिंचन आणि आधुनिक खतांचा वापर करून उत्पादन घेत आहेत. पाणी आलं की समृद्धी येते, पण ती समृद्धी टिकवण्यासाठी संघटना हवी असते. वारणा धरणाच्या पाण्यावर आधारित वारणा सहकारी साखर कारखाना हा आशिया खंडातील एक अग्रगण्य कारखाना मानला जातो. महर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या दूरदृष्टीतून या भागाचा औद्योगिक विकास झाला. वारण्याच्या पाण्यामुळे साखर कारखान्याला मुबलक कच्चा माल म्हणजे ऊस मिळतो. त्यामुळे केवळ साखरच नाही, तर उपपदार्थ निर्मिती, दूध प्रक्रिया उद्योग आणि कागद कारखाने सुद्धा इथे उभे राहिले आहेत. हे धरण नसते तर कदाचित वारणा खोऱ्यात इतकी मोठी औद्योगिक क्रांती झालीच नसती. चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि पर्यटन. मित्रांनो, वारणा धरण फक्त शेतीसाठी नाही, तर निसर्गप्रेमींसाठी सुद्धा एक नंदनवन आहे. धरणाच्या मागच्या बाजूला असलेल्या चांदोली अभयारण्याला आता राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला आहे. इथे दाट झाडी, वाघ, बिबट्या, इतर प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात. धरणाच्या परिसरात निसर्ग सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करते. पावसाळ्यामध्ये जेव्हा धरणाचे दरवाजे उघडले जातात, तेव्हा वारणेचे रूप आणि निसर्गाचे लेणे पाहण्यासारखे असते. त्यामुळे स्थानिक लोकांना पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. फक्त कालव्याने पाणी पोहोचत नाही अशा उंच भागातील जमिनीसाठी वारणा उपसा सिंचन योजना राबवण्यात आली आहे. अवाढव्य मोटारींच्या साहाय्याने नदीचे पाणी डोंगराळ भागात नेले जाते. यामुळे पूर्वी दुष्काळी समजल्या जाणाऱ्या भागांमध्ये सुद्धा आता ऊसाची हिरवीगार शेती पाहायला मिळते. अलीकडेच सरकारने नवीन उपसा सिंचन योजनांना मंजुरी दिली आहे, ज्यामुळे आणखी 16,000 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. हे वारणा धरणाच्या यशस्वी नियोजनाचेच प्रतीक आहे. तर मित्रांनो, वारणा धरण हे फक्त एक जलप्रकल्प नसून ते कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याची जीवनवाहिनी आहे. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून वाहणाऱ्या वारणेने इथल्या मातीला सोन्याचा सुकाळ करून दिला आहे. ऊसाच्या शेतीतून आलेली समृद्धी असो किंवा सहकारातून उभा राहिलेला उद्योग, या सर्वांच्या मागे वसंत सागरचा मोठा आशीर्वाद आहे. पण ही समृद्धी टिकवायची असेल तर आपल्याला पाण्याचा काटकसरीने वापर करणे आणि धरणाच्या परिसरातील पर्यावरणाचे रक्षण करणे गरजेचे आहे. तुम्हाला हा वारणेचा प्रकल्प कसा वाटला? तुमच्या भागात वारणेचं पाणी कसं पोहोचतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच आणखी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.